चांगली वाईब आहे इकडे. आणि एक आम्ही जी प्रॉपर्टी बघितलेली आणि ॲक्च्युली बघितली नाही, आम्हाला सांगितलेली 2-3 लोकांनी. द नेम ऑफ द प्रॉपर्टी इज फोटो काढतो तो. फोटो नाही, व्हिडिओ घेतो. We are heading towards Panjim at the moment. Good morning everyone and wishing you all a Merry Christmas and that too from Goa. Yes, नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता आमची पण सुरुवात झाली आहे. आम्ही आता इथून निघतो आहोत फ्रेश होऊन. ऑब्वियसली रूम सोडत नाही आहे. आम्ही आता इथून निघणार आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहोत टुवर्ड्स साऊथ गोवा. हां, ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की नॉर्थ गोवाच फिरायचं 3 दिवस, पण आता नॉर्थ गोवामध्ये आम्ही सगळं ॲक्च्युली एक्सप्लोर केलं. मी बिकॉज आय हॅव बीन टू गोवा लाईक से मेनी टाईम, आय कांट इवन काउंट ऑन माय फिंगर्स. तसं आणि बाकीचे पण नरेंद्र आणि अनिरुद्धनी पण नॉर्थ गोवा खूप केलेलं आहे. तर यावेळी विचार करतो की आम्ही साऊथ गोवाला जाऊन थोड्या काही तिकडचे जागा एक्सप्लोर करायचे. तिकडे पण आम्हाला थोडे सजेशन्स आलेले आहे की कुठे जायचं आहे, कुठे नाही जायचं आहे, ॲक्च्युली खायला, ॲक्टिव्हिटीज करायला तसं. पण बिफोर दॅट कालचा रिव्ह्यू राहिला त्या रेस्टॉरंटचा, ओम साई गोवन फास्ट फूडचा. तर फूड वॉज डॅम गुड. म्हणजे तसा काफ्रियाल, तसं शाकुटी आणि स्क्विड फ्राय आम्ही स्क्विड चिली आम्ही कुठेही नाही खाल्लं. म्हणजे इवन इन गोवा आम्ही नाही खाल्लेलं. आणि टेस्ट खूप चांगली, प्राईस रिजनेबल आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट द ओनर रेस्टॉरंटचा प्रथमेश वॉज डॅम गुड. लाईक ही वॉज फ्रेंडली टू द कोर आणि इतका चांगला होता, इतका बोलायला चांगला होता, इतकी त्याची हॉस्पिटॅलिटी चांगली होती की आम्ही विचार केला की जेव्हा कधी आम्ही गोव्याला येणार, आम्ही एकदा तरी त्या प्रॉपर्टीवर जाणार. आणि फॉर द मॅटर ऑफ फॅक्ट आम्ही जिथे आमचे मित्र जे असतील ज्यांना गोव्याला जायचं असेल त्यांना पण आम्ही हे सजेस्ट करणार ही प्रॉपर्टी. छोटीशी प्रॉपर्टी आहे आरपोरा कलंगट रोडला, पण फूड इज गुड, यू शुड ट्राय इट. आणि लोकेशन पण चांगलं असं एकदम कुठं गल्ली पण नाही आहे. मेन रोडला तर तुमची गाडी, तुमची बाईक सगळं पार्क होऊ शकतो तिकडे आणि पार्किंगचा पण ऑप्शन आहे तिकडे. ठीक आहे. तर दिस इज द रिव्ह्यू फ्रॉम माय एंड. आणि आता इथून लगेच निघूया. आता बघायचं की एक्झॅक्टली ब्रेकफास्ट करायचं काय, बिकॉज रॉस ऑमलेट चला खूप वेळा खाल्लं आहे, काहीतरी वेगळं खायची अशी इच्छा आहे. तर काय खाऊ शकतो ते बघायचं आहे. आता आम्ही जिथे राहतो आहे तिथे एकच प्रॉब्लेम आहे की तिथे नेटवर्क नाही आहे आणि नेटवर्कनंतर मग इंटरनेटसुद्धा नाही आहे इथे. तर आम्ही जसं रूमच्या बाहेर जाऊ तिथे आम्हाला थोडं इंटरनेट भेटतं, तर तिथे जाऊन आम्ही चेक करतो. तर विचार करतो आहे की इन द कार आम्ही शोधू की कुठे जायचं आहे, काय खायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ॲक्ट करू. ठीक आहे. तर मग आजचा दिवस ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग असा, बिकॉज इथून साऊथ गोवा इज अराउंड 2.5 hours आणि आम्ही थोडी अशी आयटनरी बनवली आहे की आम्हाला साऊथ गोवा जाऊन करायचं का नाही. असं नाही की साऊथ गोवाला गेलं की आता व्हॉट टू डू, लाईक शोधा तिकडे, इट विल वेस्ट आवर हाफ अ डे. तर आम्ही सकाळीच प्लॅन करून ठेवला की काय काय करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही आमचे थोडे कपडे घेतलेले आहेत, थोडं कॅमेरा ऑब्व्हियसली चार्जिंग करून ठेवलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला दाखवू. ॲक्च्युली आम्ही विचार करतो तुम्हाला सरप्राईज करू, पण मला माहिती आहे की जेवढे माणसं बघतात त्या लोकांनी गोव्याला ती प्रॉपर्टी बघितली आहे की नाही आहे. तर फॉर अस इट विल बी अ सरप्राईज. तर मग आता इथून निघूया आणि मी तुम्हाला लगेच भेटतो रेस्टॉरंटवर फॉर द ब्रेकफास्ट. सो आता आम्ही ॲक्च्युली निघालो आहोत पालोलेम बीचला. वी हॅव क्रॉस्ड हाफ द रोड आणि वी ॲक्च्युली इन साऊथ गोवा राईट नाव. आणि चांगल्यापैकी इथे ना यांचे ब्रिजेस आणि याचे रोड्स खूप मोठे आणि खूप चांगले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पण नॉर्थ गोवासारखं ते ट्रॅफिक नाही आहे. वी आर ॲक्च्युली एन्जॉईंग द फुल ड्राईव्ह. इट्स अ 2 hours and 15 minutes ड्राईव्ह फॉर 86 or 87 kilometers. आता पॅलोलेम जाऊन आम्ही आता एक्झॅक्टली काय करणार ते माहीत नाही आहे, पण देर इज वन आय बिलीव्ह शॅक पर्सले सॉरी देर इज अ शॅक नेम पर्सले. आम्ही तिथे जाऊन विचार करू की एक्झॅक्टली काय करायचं काय नाही करायचं. आणि तिकडचं ऐकलेलं की द फूड इज गुड. तिथे जाऊ. ऑब्व्हियसली आम्ही ब्रेकफास्ट आणि का ब्रंच आम्ही नाही केलं आहे. आम्ही डायरेक्ट तिकडे जाऊन खाणार आहोत. आणि मग दॅट्स द रिझन वी डिडंट टेक अ ब्रेक. वी आर हेडिंग डायरेक्टली टुवर्ड्स पॅलोलेम बीच टू पर्सले शॅक. आणि कदाचित वी विल डू सम वॉटर ॲक्टिव्हिटीज जर जमले तर. पण हां, म्हणजे वी नॉट
we are not doing some banana ride kind of. We are just doing our own things just for fun sake. मग आम्ही त्याच्यासाठी कपडे पण घेतलेले आहे काढून आणि लेट्स सी आता बघा प्लॅन हा आहे तिकडे जाऊन अजून काय करू शकतो ते बघूया. त्याच्या व्यतिरिक्त पण अजून 2-3 गोष्टी आहे करायच्या साऊथ गोव्यामध्ये, ते तुम्हाला दाखवतो इकडे जाऊन. ठीक आहे, चला. आता ॲक्च्युली आम्ही आलो आहोत पॅलोलम बीचला. नाही आहे, फुल आहे कुठे अजून. आता ॲक्च्युली मी आलो आहोत आता पॅलोलम बीचला. इथे पार्किंग शोधतं, पार्किंगचा खूप इश्यू आहे आणि आता इथून कुठे जायचं ते विचार करायचा आहे. 1-2 शॅक डोक्यात आहेत, ते शोधावे लागतील आणि तिथून काय करायचं ते डिसाईड करू. मग पहिलं तर पार्किंग शोधतो, मग काय ते खायला शोधतो आणि मग आम्ही जातो पुढे. चला. सो फायनली वी हॅव रीच्ड पॅलोलम बीच आणि हा ॲक्च्युली इकडचा आहे ना थोडा नजारा आहे बघा, मस्त वाईब आहे इकडे. आणि आम्ही ॲक्च्युली साऊथ गोवाला आहे, जास्त गर्दी नाही, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पण आम्हाला गर्दी नको होती. हे बघा फुल मस्त सीन आहे, फुल चांगली वाईब आहे इकडे. आणि एक आम्ही जी प्रॉपर्टी बघितलेली आणि ॲक्च्युली बघितली नाही, आम्हाला सांगितलेली 2-3 लोकांनी. द नेम ऑफ द प्रॉपर्टी इज पर्सले डे रिसॉर्ट और पर्सले शॅक. इथे आहे. इट इज पार्किंगपासून हार्डली 5 ते 10 मिनटाचा वॉक आहे आणि आम्ही तिथे आलो आहोत. आता बघूया इथे इकडचं खाणं कसं आहे काय आहे ते, पण मला वाईब इकडची खूप आवडली आहे. आणि हे बघा हे आहे, देर आर वॉटर ॲक्टिव्हिटीज ऑल्सो लाईक बनाना राईड आणि बाकीचे काय काय खूप राईड्स आहे. मी ॲक्च्युली ना इथे खूप आधी राईड्स केलेल्या, तर अशी काही करायची इच्छा नाही, पण बघूया टाईम विल टेल. तर मग आता एक काम करूया, लेट्स हेड टू द रेस्टॉरंट. काही खाऊया, खूप भूक लागली. कारण की ना काल रात्री जे खाल्लेलं काफ्रियाल तुम्हाला माहिती असेल, ओमसाई गोवन फास्ट फूडचं, त्यानंतर आता काय ते खातो आहे. ठीक आहे, चल लेट्स गो अँड हॉक समथिंग. गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक. तर तुम्हाला कसं वाटलं पर्सले शॅक? ॲक्च्युली खूप चांगलं आहे, गुड फूड विथ ग्रेट वाईब. आणि इकडचे जे लोक आहे ना ते खूप चांगले आहे. म्हणजे मी अशी हॉस्पिटॅलिटी नॉर्थ गोव्याला नाही बघितली आहे. आम्ही कालपासून फिरतो आहे नॉर्थ गोव्याला, पण असं काही असं मला चांगलं असं काही वेगळं नाही वाटलं एक्सेप्ट फॉर दॅट अदर रेस्टॉरंट बट वी स्पोक अर्लियर. पण आम्हाला ॲक्च्युली साऊथ गोव्याला खूप चांगले असे डेस्टिनेशन भेटले जे आम्ही फिरू शकतो. आता आमच्याकडे दिवस कमी आहे बिकॉज आजचा दिवस आणि उद्याचा दिवस लाईक 27ला आम्ही चेकआउट करणार आणि आम्ही निघणार आहोत. तर मग आज साऊथ गोव्यालाच फिरायचा प्लॅन आहे. इथून आम्ही काहीतरी दुसरं डेस्टिनेशन बघणार आहोत. की एक जागा बघितली आहे, थोडी आयसोलेटेड आहे, वेगळी आहे काहीतरी. म्हणजे इट इज नॉट अ बीच, इट नॉट अ रेस्टॉरंट, इट समथिंग डिफरंट. तर आम्ही ते बघतो आहे. आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार होतो, पण ऑब्व्हियसली टाईम कन्स्ट्रेंट नाही करायला भेटत आहे. आवाज खूप चांगला आहे. तर मग एक काम करतो, इथून निघायच्या आधी ना मी तुम्हाला इकडचे ड्रोन शॉट दाखवतो. ठीक आहे, बघा तुम्ही, मजा करा. आणि जर आवडलं असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रेस्टीची एक रील बनवतो आणि ती तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवर पण बघा. त्याचा इंस्टाग्राम हँडल माझा इकडे असेल, बघून घ्या. ठीक आहे, चला ड्रोन शॉट कमिंग अप.
तुम्हाला आवडला का प्रेस्ली शॅक? आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं तर ऑब्वियसली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही आता निघालो आहोत फ्रॉम पालोरम बीच. वी आर हेडिंग टू अ नॉट सो नोन प्लेस. It's a bridge. It's not a beach. It's not a restaurant. It's a bridge. Isolated place. आणि बघायचं एक्झॅक्टली तिकडे काय आहे. बिकॉज मी 2-3 इंस्टाग्राम रील्सवर बघितले, मी आणि नरेंद्रनी बघितले. तर जस्ट थॉट ऑफ एक्सप्लोरिंग दॅट ऑप्शन. इथून पॅलोरम बीचवरून ते हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावर आहे ते. आणि आम्ही ऑलमोस्ट आता वाटतं 10 मिनटं कवर केली आहे. तर आता इथून आम्ही निघू, तिकडे पोचू. आणि जर जमलं, झालंच तर वी विल टेक सम ड्रोन शॉट्स फ्रॉम देअर. आणि होप यू लाईक इट. ठीक आहे, तर भेटतो तुम्हाला तिकडे. हॅलो एव्हरीबडी. सो आम्ही निघालो आहे आता त्या ब्रिजकडून आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स पंजम. ॲट द मोमेंट सागर आणि अनिरुद्ध फ्रंट सीट्सवरती आहेत आणि त्यांनी मला मागे टाकलं आहे. माझं ॲक्च्युअल काम सध्या आहे नॅव्हिगेशन आणि म्युझिक. बट वी आर गोईंग टुवर्ड्स द पंजम ब्रिज. आम्ही ऐकलं आहे की तिथे खूप साऱ्या ब्युटिफुल लाईट्स असतात आणि वी आर ट्राईंग टू टेक अ गुड ड्रोन शॉट. सो होप यू गाईज एन्जॉय अँड विल मीट अगेन.